त्यासाठी आपल्याला व्यवस्था परिवर्तन करून आपल्याला व्यवस्थेमध्ये बदल घडवायचा आहे की पुन्हा कुणाची हिंमत पेपर फोडण्याची झाली नाही पाहिजे. अरे कॉक्रोच जनता पार्टी, अरे कॉक्रोच जनता पार्टी, अरे छात्र एकता, अरे इन्कलाब, अरे छात्र एकता, अरे धर्मेंद्र प्रधान, अरे धर्मेंद्र प्रधान. मित्रांनो आता आपल्यामध्ये थोड्याच वेळात ज्यांनी ही मुवमेंट सुरू केलेली आहे ते अभिजितजी दिपके आणि सोनमजी वांचूक हे या ठिकाणी येणार आहेत. पुन्हा सर्वांसाठी एक मिनिट, हॅलो, सर्वांना पुन्हा महत्वाच्या सूचना. एक मिनिट स्टेजवर आणि स्टेजच्या बाजूला सर्वांनी 2 मिनिटं कृपया ऐका. हा देश महात्मा गांधींच्या मार्गाने चालणारा आहे. आपलं आंदोलन सुद्धा त्याच मार्गाने चालणार आहे, संविधानाच्या मार्गाने चालणार आहे. परत सूचना, आपल्याला पोलीस प्रशासनाला सहकार्य करायचं आहे. त्यांनी आपल्याला कमालीचं सहकार्य केलेलं आहे. समोर उपस्थित असलेले मीडियाचे जेवढेही आपले मित्र आहेत त्या सर्वांनी आपल्याला कव्हर केलेलं आहे. कोणीही कृपया त्यांच्या विरोधात घोषणा देणार नाही. आपण करू शकतो, करणार का आपण? मी तुमचं कृपया मत समजू शकतो, पण ज्यांनी ही मुवमेंट सुरू केलेली आहे त्यांचं आपल्याला ऐकलं पाहिजे. ठीक आहे, तर ते सर्व आपल्यालाच कव्हर करण्यासाठी आलेले आहेत. त्यांनी कमालीचं सहकार्य आपल्याला केले आहे. या प्रोटेस्टचा मेसेज त्यांच्यापर्यंत जाणार आहे. म्हणून सर्वांना कृपया सांगतो, सहकार्य करा. एकदा जोरदार घोषणा होऊन जाऊ द्या. भारत माता की, भारत माता की, वंदे वंदे वंदे. धर्मेंद्र प्रधान राजीनामा द्या, धर्मेंद्र प्रधान राजीनामा द्या, धर्मेंद्र प्रधान राजीनामा द्या. युवा शक्ती जिंदाबाद, युवा शक्ती जिंदाबाद. सर्वांना पुन्हा एकदा विनंती, आपले वडीलधारे, आपले पालक म्हणूयात, त्यांची सुद्धा या ठिकाणी उपस्थिती आहे. त्या सर्व पालकांसाठी एकदा टाळ्या होऊन जाऊ द्या. ठीक आहे, या मंचावर जे तुमच्यातलेच काही कार्यकर्ते आहेत, तुमच्यातलेच काही युवा नेते आहेत, ते आपले मनोगत व्यक्त करतायत. त्यांचं शांतपणे ऐकून घ्या. मी पुन्हा एकदा विनंती करतो. पुढचे आपले स्पीकर आहेत ऍडव्होकेट कुलदीप आंबेकर. हॅलो विद्यार्थी मित्रांनो, आज आपण आवाज येतोय? हा, पेटणाऱ्यापैकी मी नाहीये, मी विझवणाऱ्यापैकी आहे. त्यामुळे आताचा लढा आपल्याला धर्मेंद्र प्रधानचा राजीनामा घ्यायचा आहे, पण पुढे काही गोष्टी आपल्याला लॉंग टर्म आणि शॉर्ट टर्म करायच्या. अभिजितला मी भेटल्यानंतर एक सांगितलं, बाबांनो जय नेटचा तर प्रश्न आहेच, पण पुण्यात लाखो मुलं स्थलांतर करतात. त्यांच्या शिक्षणाचा प्रश्न आहे, त्यांच्या शिष्यवृत्तीचा प्रश्न आहे, त्यांच्या वसतिगृहाचा प्रश्न आहे, त्यांच्या साथी भारतीय बाळज्योतीचा प्रश्न आहे, नवीन एज्युकेशन पॉलिसीच्या वाढत्या फीचा प्रश्न आहे. असंख्य प्रश्न आहेत, ते आपल्याला टप्प्याटप्प्याने लढा द्यायचा आहे आणि ते सोडवायचंय. एका राजीनाम्याने काही होणार नाही. त्यामुळे तुमची साथ अशाच प्रकारची सगळ्यांची हवी आहे. त्यामुळे आपल्याला शॉर्ट टर्म आणि लॉंग टर्म काही गोल करायचे आहेत. त्यामुळे मी काही जास्त बोलणार नाही. या लढ्याला तुम्ही समाविष्ट होणार आहात का? एवढंच बोलतो आणि मी थांबतो. धन्यवाद. निखिल मगर राजीनामा द्या. नमस्कार सर्वांना, मी निखिल मगर, संशोधक विद्यार्थी. जय भवानी, जय भवानी. आज तुम्ही सर्वजण इथे जमलेले आहात, यातून असं दिसतंय या सगळ्या तरुणांमध्ये या सरकारच्या प्रती असंतोष आहे. तुम्ही किती दिवस आमच्या भावनांसोबत खेळणार आहात? मुळातच आजचं जे आंदोलन होतं या पुण्यामध्ये, ही महाराष्ट्राची भूमी आहे आणि महाराष्ट्राची भूमी ही विद्रोहाची भूमी राहिलेली आहे. म्हणतो मुघलांचा 750 वर्षांचा काळ असू द्या, त्यांचा काळ मोडायला इथे छत्रपती शिवाजी महाराज जन्माला आले होते. त्यानंतर त्या इंग्रजांनी 150 वर्ष राज्य केलं. त्या इंग्रजांच्या विरोधातली पहिली चळवळ याच पुण्यामध्ये झालेली होती. म्हणून ही महाराष्ट्राची भूमी जी असेल
ती विद्रोहाची भूमी आहे. म्हणून आज इथे सगळेजण जे काही विद्यार्थी जमलेले आहेत, तुम्ही सगळ्यांनी एक नोटीस केलेला आहे का पहा, या भारतामध्ये प्रत्येक 1000 व्यक्ती पाठीमागे एक पोलीस आहे, पण आज इथे प्रत्येक 10 मुलांसाठी एक पोलीस इथे तैनात केलेला आहे. त्याचं कारण काय माहितीये का? सरकार घाबरलंय, केंद्र सरकार घाबरलंय. आणि तुम्हाला सगळ्यांना मला इथे सांगायचंय, तुम्ही नोटीस करा, इथे काही जणांच्या हातामध्ये राष्ट्रपिता महात्मा गांधींचा फोटो आहे. आम्ही आतापर्यंतचं आंदोलन जे असेल ते संविधानिक मार्गानेच करणार आहोत, परंतु त्यातच काही लोकांच्या हातामध्ये भगतसिंगांचा सुद्धा फोटो आहे. म्हणून मला इथे शेवटी जाता जाता रामधारी सिंह दिनकर यांची एक ओळ आठवते. ती ओळ अशी आहे, अब याचना नहीं रण होगा, जीवन जय की मरण होगा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. जरा मूठ अशी करा, जरा मूठ अशी करा, सगळे मूठ. राजीनामा द्या, राजीनामा द्या. धर्मेंद्र प्रधान राजीनामा द्या. कॉकरोच मांगे रेसिग्नेशन, कॉकरोच मांगे रेसिग्नेशन, कॉकरोच मांगे रेसिग्नेशन, कॉकरोच मांगे रेसिग्नेशन. सीजीआई से कहो कॉकरोच मांगे रेसिग्नेशन. सरकार से कहो कॉकरोच मांगे रेसिग्नेशन. युवा मांगे रेसिग्नेशन, छात्र मांगे रेसिग्नेशन, पेरेंट्स मांगे रेसिग्नेशन. धर्मेंद्र प्रधान राजीनामा द्या. धर्मेंद्र प्रधान राजीनामा द्या. ऑफेन का निहारिका आपल्या समोर बोलते. काय म्हणते जयंती? आवाज आहे का? आवाज तो दिल्ली तक जाना चाहिए. आवाज तो. आज आम्ही इथे आहोत तर व्यवस्था परिवर्तनासाठी आहोत, नाही का? आणि आम्ही तीच व्यवस्था परिवर्तनाची मागणी घेत इथे उभे आहोत आणि राहणार आहोत. पहिले तर इथे असलेल्या तरुणांना, अरे तुमच्यासाठी एक जोरात टाळ्या वाजू द्या, कारण ज्या सरकारने आपल्याला बोललं होतं की तुमच्यात काय ताकद आहे, अरे ही ताकद आहे. दुसरं आंदोलन उभं केलंय. हे आंदोलन देशभरात जाईल हा शब्द आहे. यासोबत हा देश बाबासाहेबांचा आहे, हा देश भगतसिंगाचा आहे. आज 2025 सेम 1925 मध्ये भगतसिंग सुखदेव राजगुरू म्हणले होते, आम्हाला इथली सत्ता परिवर्तन नाही करायचंय, आम्हाला इथल्या मोजुद्या व्यवस्थेमध्ये पूर्ण बदलाव करायचा आहे. आणि ही मागणी आहे. आणि मी इथल्या प्रस्थापितांना, भारताचा आणि देशाचा इतिहास आहे की तरुणांनी बदल केलेला आहे, पण इथल्या प्रस्थापितांना सांगते, आमच्या आंदोलनांचा आणि आमच्या तरुणांचा गैरफायदा घेऊ नका. हे आंदोलनाची सुरुवात असेल आणि राजीनामा झालाच पाहिजे, पण आमचा शेवट हा नसेल हा शब्द देतो. आणि त्याचबरोबर एक घोषणा देऊयात, इन्कलाब जिंदाबाद. अरे और जोर से इन्कलाब जिंदाबाद. जोर जुल्म की टक्कर में संघर्ष हमारा नारा है. सर्वांना जिंदाबाद. जय भीम. क्रांतिकारक सलाम. आंदोलन चालू राहू द्या. आणि एक शेवटची, Gen Z demand social change, social change, social. Gen Z demand social change. जिंदाबाद. विद्यार्थी तरुण मित्रांनो, आम्ही नवजवान भारत सभेतर्फे इथे एक तुमच्यामध्ये गाणं सादर करणार आहोत. हे एक गाणं तुम्ही ऐकलं असाल, काही महिन्यांपूर्वी खूप व्हायरल झालं होतं. तर ते एक व्यंगात्मक गाणं होतं, आम्ही गायला चालू केल्यावर तुम्हाला कळेलच. त्याचं एक आम्ही पॅरोडी बनवलंय आता. तर
ते आम्ही तुमच्या समोर सादर करू. अरे नीट का पेपर लीक हो गया, सीबीएसई ने दिया धोखा. अरे नीट पेपर भी लीक हो गया, सीबीएसई ने दिया धोखा. धनी राम का खेत बिक गया, थाल बचाना लोटा. टूटी चप्पल पहन के युवक, टूटी चप्पल पहन के युवक सेंटर जा रहा है. और इधर एजुकेशन मिनिस्टर बंसी बजा रहा है. देश हमारा कहाँ जा रहा, कहो धर्मेंद्र मजा आ रहा. देश हमारा कहाँ जा रहा, कहो धर्मेंद्र मजा आ रहा. अरे नीट पेपर भी लीक हो गया, सीबीएसई ने दिया धोखा. टेलीग्राम पे फिर से आ गया, किसी से बिना रोका. टूटी चप्पल पहन के युवक, टूटी चप्पल पहन के युवक सेंटर जा रहा है. और इधर एजुकेशन मिनिस्टर बंसी बजा रहा है. देश हमारा कहाँ जा रहा, कहो धर्मेंद्र मजा आ रहा. देश हमारा कहाँ जा रहा, कहो धर्मेंद्र मजा आ रहा. साथियों, हम लोग देख रहे हैं कि लगातार पेपर तो लीक हो ही रहा है, पर पिछले कई सालों से हमारे देश का इकोनॉमी भी लीक होता जा रहा है. रुपया नीचे गिरता जा रहा है, बेरोजगारी बढ़ता जा रहा है, महंगाई बढ़ता जा रहा है. और इन्हीं मुद्दों पे भी पेपर लीक के साथ हमें आवाज उठाना पड़ेगा. सर पर जमाए, ऊपर पड़ा रुपया. अरे डॉलर पर पाव जमाए, मुंह पर पड़ा रुपया.